राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये लास्ट प्रॅक्टिस सेट याकडे आपण पाहणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट लास्ट म्हणजे 2.6 हे आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन यावरती डिपेंड आहे। म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन्स पाहायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला वापर कशासाठी होतो, याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत यासाठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.6 हे पाहिजे आहे। ओके, लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 2.6। ओके, फर्स्ट एक्झाम्पल, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 year ॲगो, म्हणजे 2 वर्षापूर्वी प्रगतीचे वय, अँड 3 year हेन्स आणि 3 वर्षानंतरचं वय। ओके, 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचे। ओके, एज 84 म्हणजे 2 वर्ष अगोदरचं आणि 3 वर्षानंतरचं वय यांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रोडक्ट, आणि तो प्रोडक्ट किती आहे, 84 आहे, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन 84 आहे। फाइंड हर प्रेझेंट एज, तर त्यावरून आपल्याला तिचं आजचं वय काढायचं आहे। ओके, तर या ठिकाणी सॉल्व करताना सुरुवातीला आपल्याला प्रगतीचं एज माहीत नाही, प्रेझेंट एज माहीत नाही। ओके, तर आपण सुरुवातीला सपोज कन्सिडर करू। ओके, फर्स्ट एक्झाम्पल, सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रगती, ओके, इज इक्वल टू एक्स इयर। प्रगतीचं आजचं वय किती घेतलं आहे आपण, एक्स इयर। ओके, 2 year ॲगो तिचं एज किती असणार आहे, आज जर एक्स असणार आहे तर 2 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर आपल्याला एज काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल। म्हणजे आज आहे त्या एजमधून किती मायनस करावं लागेल, 2 year ॲगो म्हटले म्हणजे 2 सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजेच काय येईल, एक्स मायनस 2 इयर। ओके, एक्स मायनस 2 इयर। नेक्स्ट 3 year हेन्स म्हटले, म्हणजे हेन्स म्हणजे 3 वर्षानंतर। ओके, आफ्टर 3 years। ओके, आफ्टर 3 years म्हणजेच काय असेल, 3 वर्षानंतर, म्हणजे आत्तापासून पुढे 3 वर्षानंतर, म्हणजेच काय, एक्स प्लस 3। ओके, इयर, या ठिकाणी सुद्धा इयर घेता येईल। ओके, आणि आपल्याला काय दिलं आहे, कंडिशननुसार काय दिलं आहे, बाय कंडिशन म्हणता येईल। ओके, बाय कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ, ओके, प्रगतीज एज 2 year ॲगो म्हणजे 2 वर्षानंतरचं, 2 वर्षापूर्वीचं, आफ्टर 3 years आणि 3 वर्षानंतरचं यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्याला काय दिलेला आहे, 84 दिलेला आहे। म्हणजे आपल्याला या दोघांचं काय करावं लागेल, 2 वर्षापूर्वीचं वय आणि आफ्टर 3 year 3 वर्षानंतरचं वय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला प्रोडक्ट दिलेलं आहे 84। म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, एक्स मायनस 2 एक्स प्लस 3 इज इक्वल टू, हे एज किती आहे, 84 घेता येईल। ओके, तर आपण ह्याला सॉल्व करून घेऊ, एक्सनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, दोघांच्या ब्रॅकेटच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच काय येईल इक्वेशन, एक्स मल्टिप्लाय एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिप्लाय प्लस 3 दॅट इज 3x, 2 मल्टिप्लाय एक्स, परत हे मायनस आहे म्हणजेच मायनस 2x, नेक्स्ट 2 मल्टिप्लाय प्लस 3 मायनस 2 मल्टिप्लाय प्लस 3 दॅट इज मायनस 6 इज इक्वल टू 84। ओके, आता आपल्याला याच्यावरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार मिळणार आहे, कारण हे ॲप्लिकेशन त्याच्यावरती आहेत। ओके, 3x मायनस 2x दॅट इज 1x, मायनस 6 ॲज इट इज, ह्या 84ला इकडे घ्या, मायनस 84 इज इक्वल टू 0, म्हणजेच काय मिळेल इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 दॅट इज मायनस 70, ओके सॉरी मायनस 90 इज इक्वल टू 0। दोन्हीही मायनस मायनस आहे, दोघांची ॲडिशन होईल आणि ॲन्सरला कॉमन साईन येईल। ओके, तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे। आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं हे सॉल्व करायचं आहे। ओके, तर आपल्याला काय मिळालेलं आहे, सुरुवातीला सॉल्व करताना फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करून सॉल्व करायचा आहे। म्हणजेच आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडमध्ये त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, आणि मल्टिप्लिकेशन हे 90। तर असे कोणते 2 फॅक्टर आहेत, 10 मल्टिप्लाय 9, जर सबट्रॅक्शन केली तर त्याची किती येणार आहे, 1 येणार आहे। ओके, तर ह्याच्यामध्ये साईन कोणते घेणार, थर्ड टर्म मायनस आहे, म्हणजेच स्मॉलर जो फॅक्टर आहे तो काय घेणार, मायनस घेता येईल। ओके, फॅक्टरायझेशन मेथड प्रॅक्टिस सेट 2.2 जे पाहिले होते आपण ते याच्यावरती डिपेंड होते, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये सर्व ठिकाणी जेव्हाही एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल त्यावेळेस त्याचे फॅक्टर करावे लागतील। ओके, म्हणजे आपल्याला हेच एक्झाम्पल काय लिहिता येईल, या ठिकाणी घेतो एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90, ओके, इज इक्वल टू 0। या ठिकाणी ग्रुपिंग करूया, या ठिकाणी कॉमन काय निघणार आहे, याच्यामधून एक्स कॉमन निघेल, म्हणजेच राहिले काय, एक्स प्लस 10, या ठिकाणी मायनस, हे मायनस साईन आहे तसे, आणि कॉमन काय निघेल, या ठिकाणी 9ने 9लाही डिवाइड होईल आणि 90लाही डिवाइड होईल, म्हणजे कॉमन काय घेता येईल, 9 दॅट इज रिमेनिंग टर्म एक्स मायनस 9नं 10ला डिवाइड केल्यानंतर 10 इज इक्वल टू 0। 2 ब्रॅकेट सेम आले, एक ब्रॅकेट कॉमन घ्या,
हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, एक्स प्लस 10 एक्स मायनस 10. आपण एक ब्रॅकेट कॉमन घेतला म्हणजेच काय राहिले मग एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. यांना सेपरेट करा. एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. या 10ला इकडे घेऊन जावा. एक्स इज इक्वल टू मायनस 10 अँड एक्स इज इक्वल टू 9. ओके, बट हे एज आहे, बट एज इज नॉट निगेटिव्ह. ओके, विल नॉट बी निगेटिव्ह. म्हणजे एज काय नसणार आहे, निगेटिव्ह नसणार आहे. ओके, म्हणजेच देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 10. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9 आणि एक्स म्हणजेच काय आहे, प्रेझेंट एज ऑफ प्रगती. देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. ओके, म्हणजेच प्रगतीचं आजचं वय हे किती आहे, 9 वर्ष आहे. ओके, आपल्याला प्रॅक्टिस 2.6मध्ये एक फक्त लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला फक्त सुरुवातीचे जे कंडिशन दिलेत एक्झाम्पलमध्ये त्या कंडिशनची फक्त प्रॅक्टिस करायची. ओके, त्या कंडिशन समजून घ्यायचे की काय दिलेलं आहे ते. ओके, आणि त्यावरून आपल्याला कंडिशनवरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन केल्यानंतर त्याला सॉल्व करायचं. ते तर आपल्याला येईल, परंतु फक्त कंडिशन काय अट काय आहे आपली, याची कंडिशन समजून घ्यायच्यात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. ओके, दॅट वॉज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. Now see the example number second. Okay, the example is given that the sum of square of two consecutive even natural number is 244. ओके, आपल्याला काय सांगितलेले, सम ऑफ म्हटलं म्हणजे बेरीज करायची आहे, पण कोणाची बेरीज करायची आहे, स्क्वेअर्स ऑफ. आणखी स्क्वेअर घ्यायचे, तर बेरीज तर करायची आहे परंतु नंतर काय बेरीज करण्याच्या अगोदर काय घ्यायचे, आपल्याला स्क्वेअर्स घ्यायचे. तर स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. ओके, इव्हन नॅचरल नंबर म्हटले म्हणजे समसंख्यामध्ये घ्यायच्यात आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हटले म्हणजे टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर म्हणजे दोन क्रमागत समसंख्या आहेत. ओके, क्रमागत म्हणजे एका पाठोपाठ एक असणाऱ्या. ओके, इज 24 आणि त्यांची जी बेरीज आहे ती 244 आहे. ओके, 244 आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेले, सम तर करायची आहे परंतु कोणाची करायची, आपल्याला दोन नॅचरल नंबर घ्यायचे आहेत आणि त्यांची स्क्वेअर करून त्यांची काय करायची, सम करायची. आणि ही सम किती आहे, 244 आहे. ओके, फाइंड द नंबर्स. तर त्यावरून आपल्याला काय करायचे आहेत, ते नंबर कोणते आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला बुकमध्ये त्या ठिकाणी फक्त कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर झालेला आहे. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला काही बुक्समध्ये असेल, नवीन बुक्समध्ये असेल, पण काही बुकमध्ये जर नसेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे आहे, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. इव्हन हा शब्द त्या ठिकाणी दिलेला नाही. ओके, तर ठीक आहे, आपण एक्झाम्पलला स्टार्ट करू. तर सुरुवातीला आपल्याला ते दोन नंबर कोणते आहेत ते माहीत नाहीत. ओके, आता सुरुवातीचा नंबर लहान असणार आहे आणि दुसरा हा त्याच्यापेक्षा पुढे असणार आहे. ओके, आणि इव्हन नॅचरल नंबर म्हटले म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत परंतु त्या सम आहेत. मग समसंख्या कोणत्या असतात, 2, 4, 6, 8 यांच्यामध्ये जे आहे ते प्रत्येकामध्ये 2चा डिफरन्स आहे म्हणजे 2चा फरक आहे. म्हणजे जर आपण पहिला 2 घेतला तर नंतरचा जो आहे तो पहिल्यापेक्षा 2ने जास्त असेल. ओके, म्हणजे 2 + 2 म्हणजेच काय झाले 4. ओके, तर आपल्याला ते नंबर सपोज करूया सुरुवातीला. सपोज 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर, 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर काय घ्यायचे, कोणते नंबर घ्यायचे ते. सपोज आपण सुरुवातीचा जर पहिला एक्स घेतला तर दुसरा काय घेणार, मग आपण एक्सपेक्षा कितीने जास्त असायला पाहिजे इव्हन म्हटल्यानंतर जो आहे त्यापेक्षा 2ने जास्त म्हणजेच काय एक्स + 2 हे दोन नंबर इव्हन नॅचरल नंबर घेतले आपण. ओके, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत एका पाठोपाठ एक येणार आहे. ओके, तर आपल्याला काय विचारले, आता नंतर याचे स्क्वेअर ऑफ नंबर करायचे आहेत. ओके, म्हणजे स्क्वेअर करावं लागतील म्हणजे बाय कंडिशन म्हणता येईल आपल्याला. बाय कंडिशन म्हणजे आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे, कंडिशन काय दिलेली आहे, द सम ऑफ म्हटलं म्हणजे सम म्हटल्यानंतर बेरीज करावं लागेल. पण कोणाची बेरीज करायची, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. हे जे दोन आहेत या दोघांचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे आणि त्यांची काय करायची, सम करायची आहे. म्हणजेच सुरुवातीचा नंबर कोणता आहे, एक्स, याचा स्क्वेअर करू म्हणजेच एक्स स्क्वेअर. आणि नंतर कोणता आहे, आता हे दोन नंबर एकत्र आहे म्हणजे यांचा ब्रॅकेट घ्यावं लागेल, एक्स + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. नाहीतर ह्याच्यासाठी सेपरेट एक्स स्क्वेअर + 2 स्क्वेअर असं सेपरेट करायचं नाही. ओके, हा नंबर एकच आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर होईल. ओके, आणि हा जो प्रोडक्ट आहे किंवा सॉरी हे जे सम आहे हे किती आहे, सम इज 244.
ओके 244. तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, त्याच्यामध्ये फॅक्टर वगैरे पाहायचे आहे. तर नंतर आता याच्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. कंडिशन लक्षात आली का? पहा, 2 कॉन्सिक्युटिव्हली इव्हन नॅचरल नंबर म्हटलं होतं, ते आपण 2 घेतले, म्हणजे एक पहिला घेतला x, कारण आपल्याला माहीत नाही, तर दुसरा काय घ्यावं लागेल मग, त्याच्यापेक्षा 2ने जास्त घ्यावं लागेल, म्हणजेच x+2. आणि ही कंडिशन वापरली. कंडिशन काय सांगितली होती? सम करायची होती, पण कोणाची? स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर, म्हणजे दोघांची पण आपण स्क्वेअर केली आणि त्यांची सम केली, आणि ती किती आहे सम? 244. नेक्स्ट पुढे सॉल्व करू आपण. यासाठी हे x स्क्वेअर ॲज इट इज प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, त्यासाठी आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल या ठिकाणी? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तोच फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहित होतो. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला यासाठी वापरायचा आहे. x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजेच काय? x स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय a म्हणजे x मल्टिप्लाय b म्हणजेच 2 प्लस b स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर इज इक्वल टू 244. नाव x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. नेक्स्ट प्लस 2 मल्टिप्लाय x मल्टिप्लाय 2 दॅट इज 4x प्लस स्क्वेअर ऑफ 2 दॅट इज 4 इज इक्वल टू 244. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी राईट साईडला 0 असतो, म्हणजे हे 244 इकडे आणावं लागेल, म्हणजेच काय होईल? 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244 इज इक्वल टू 0. नंतर सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजेच 2x स्क्वेअर प्लस 4x बिगरमधून स्मॉलर मायनस करा. 244 मायनस 4 दॅट इज, आणि बिगर नंबर साईन दॅट इज 240 इज इक्वल टू 0. या 244मधून हे 4 मायनस केले, म्हणजेच काय आले? 240, परंतु बिगर नंबरचं साईन. ओके, हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले, याच्यावरून आपल्याला फॅक्टर करायचे आहेत. फॅक्टर करताना काय करणार आपण? a मल्टिप्लाय c करणार. ओके, म्हणजेच काय करणार? a मल्टिप्लाय c म्हणजेच 2 मल्टिप्लाय मायनस 240. ओके, या ठिकाणी घेतो a मल्टिप्लाय c म्हणजेच 2 मल्टिप्लाय मायनस 240 दॅट इज मायनस 480. ओके, 240 गुणिले 2 म्हणजेच काय होईल? 240. आता आपल्याला ह्या 240चे असे फॅक्टर काढायचे आहेत की जेणेकरून की त्यांच्यामधला डिफरन्स किती पाहिजे? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन त्या दोघांची, त्या दोन नंबरची 4 आली पाहिजे, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 480. ओके, तर आपल्याला असे 2 नंबर शोधायचे आहेत, आणि ते 2 नंबर कोणते आहेत? 24 आणि 20. बघा, यांची ॲडिशन केली तर 44 होईल, परंतु सबट्रॅक्शन 4 येणार आहे. ओके, नेक्स्ट तर आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ते व्हॅल्यू पुट करायचे आहेत. ओके, म्हणजेच काय मिळेल इक्वेशन? 2x स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी प्लस मायनस साईन कशाला देणार? ओके, थर्ड फॅक्टर मायनस आहे, जर थर्ड फॅक्टर मायनस असेल तर आपण काय करतो? जो स्मॉलर आहे त्याला काय घेतो? मायनस घेतो. म्हणजेच काय येईल मग इथे? 24x मायनस 20x पुढे मायनस 240 इज इक्वल टू 0. ओके, या ठिकाणी ग्रुपिंग करूया. याची ग्रुपिंग झाली. याच्यामध्ये कॉमन काय निघणार आहे? 2 कॉमन निघेल. ओके, कारण 2ने 2ला डिवाइड होईल, 2ने 24ला पण डिवाइड होईल. आणखी काय कॉमन निघणार आहे? या ठिकाणी x कॉमन निघेल. मग या ठिकाणी काय राहिले? x प्लस 2ने 24ला डिवाइड केल्यानंतर 12. ओके, x तर कॉमन काढलेले आहेत, मायनस हे मायनस साईन. या ठिकाणी कॉमन काय निघेल? कितीने डिवाइड होईल? 20ने डिवाइड होईल डिरेक्टली. ओके, 20ने पण भाग जाईल डायरेक्ट. काय येईल मग? ब्रॅकेटमध्ये काय राहिले? x हा ब्रॅकेट आहे तसा पाहून लिहा इकडे. ओके, प्लस 12 इज इक्वल टू 0. इकडे 5 बसायचं नाही, डायरेक्ट ब्रॅकेट लिहायचा, कारण 20ने 240ला डिवाइड केलं तर 21 जा 20 म्हणजे 21 जा म्हणजे 1चा भाग बसला, राहिले 40. 22 जा 40. ओके, 22 जा म्हणजे 12 येईल, पण ब्रॅकेट सेम यायला पाहिजेत या ठिकाणी. पुढे हे 2 ब्रॅकेट सेम आहेत, एक ब्रॅकेट कॉमन निघेल. नंतर राहिले काय मग? 2x मायनस 20 इज इक्वल टू 0. 2 ब्रॅकेटला सेपरेट करा, इज इक्वल टू 0 येईल. अँड 2x मायनस 20 इज इक्वल टू 0. या ठिकाणी 12 तिकडे घ्या राईट साईडला, म्हणजेच काय येईल? मायनस 12. अँड या ठिकाणी x इज इक्वल टू हे 20ला इकडे घ्या प्लस 20, आणि डिवाइड बाय हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन आहे, या ठिकाणी काय होईल? डिव्हिजन. 2 1 जा 2, 2 10 जा 20. म्हणजेच x इज इक्वल टू काय आले? x इज इक्वल टू मायनस 12, आणि या ठिकाणी x इज इक्वल टू 10. परंतु आपण काय घेतले तर
इव्हन नॅचरल म्हटले नंबर इव्हन नॅचरल नंबर म्हटल्यानंतर -12 हा इव्हन नॅचरल नंबर नाही. ओके, नॅचरल नंबरच नाही तो, कारण नॅचरल नंबर हे निगेटिव्ह नसतात. ओके, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल इथं, -12 इज नॉट इव्हन नॅचरल नंबर. ओके, देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू -12. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय होऊ शकणार नाही, -12 होऊ शकणार नाही. देअरफॉर मग होईल काय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. ओके, आणि एक्स इज इक्वल टू 10 म्हणजेच काय, एक्स म्हणजेच काय आहे. ओके, 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर, त्यातला एक आहे 10, तर दुसरा काय असणार आहे एक्स प्लस 2. ओके, देअरफॉर एक्स प्लस 2 दॅट इज 10 प्लस 2 दॅट इज 12. म्हणजेच लास्टला सेंटेन्स काय लिहिता येईल, देअरफॉर 2 consecutive even natural numbers are 10, 12. म्हणजे ते दोन नंबर कोणते आहेत, 10, 12. द क्वेश्चन नंबर 3. ओके, द क्वेश्चन नंबर 3 इज गिवन दॅट इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्री. मधुसूदनचं ऑरेंज ट्री आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 150 हे काय आहेत, ऑरेंज ट्रीज आहेत, म्हणजे संत्र्याची झाडे आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. म्हणजे काय सांगितलेलं आहे, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो म्हणजे जे रो म्हणजे ओळी म्हणू, आडव्या रांगा म्हणू. ओके, ज्या आडव्या ओळी आहेत किंवा रांगा आहेत, त्या आडव्या रांगांमध्ये जी झाडांची संख्या आहे, ओके, इज 5 मोर दॅन, ती काय आहे, 5ने जास्त आहे. ओके, पण कुणापेक्षा जास्त आहे, दॅन दॅट इन ईच कॉलम, म्हणजे जेवढे कॉलममध्ये म्हणजे उभ्या ओळी आणि आडव्या ओळी अशा त्या गार्डनमध्ये अशा रांगा आहेत, त्यांच्या काही उभ्या आहेत काही आडव्या आहेत. परंतु काय सांगितले की जे आडव्या रांगेमध्ये झाडं आहेत ही उभ्या रांगेतल्या झाडांपेक्षा 5ने जास्त आहेत. ओके ओके, पुढे फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम. तर आपल्याला काढायचं आहे की त्या आडव्या ओळींमध्ये पण किती आहेत आणि उभ्या ओळींमध्ये पण किती आहेत. रो म्हणजे आडव्या ओळी असतील आणि कॉलम म्हणजे उभ्या ओळी असतील झाडांच्या. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फ्लो चार्ट. आणि आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे, त्याच्यामधून आपल्याला ते त्या रोमध्ये आणि कॉलममध्ये किती ट्रीज आहेत हे आपल्याला काढायचं, म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन रो अँड नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. आणि फ्लो चार्ट काय दिलं म्हणून, तर आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. ओके, सुरुवातीला घेऊया हे एक्झाम्पल नंबर 3. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज इक्वल टू एक्स, म्हणजे कॉलममध्ये नंबर ऑफ ट्रीज किती आहेत, एक्स आहेत. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, नंबर ऑफ ट्रीज इन रो काढायचे सांगितले आहेत. सेकंड फ्लो चार्टमध्ये दिले टेबलमध्ये. तर काय काढायचं आपल्याला, नंबर ऑफ ट्रीज इन रोमध्ये काढताना काय करणार आपण, कंडिशनचा वापर करणार. कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज, म्हणजे जे रो आहेत त्या रोमधले जे ट्री आहेत हे काय आहेत, 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. तर ते काय आहेत, कॉलममध्ये जेवढे आहेत त्यापेक्षा किती जास्त आहेत, 5 मोर दॅन म्हटलं आहे. मग कॉलममध्ये किती आहेत, एक्स आहेत, तर मग ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच काय असेल, एक्स प्लस 5. म्हणजे कॉलममध्ये जर एक्स असतील तर रोमध्ये किती असतील, ह्याच्यापेक्षा कितीने जास्त, 5ने, म्हणजेच काय, एक्स प्लस 5. आणि पुढे काढायचं विचारलेलं आहे आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज काढायचे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज. ओके, टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच काय झाले, ओके, उभ्या ओळीतले पण झाले आणि आडव्या ओळीतले पण झाले. पण मग हे कसे काढणार, तर हे काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन कोणाचं करणार, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम म्हणजेच एक्स आणि नंबर ऑफ ट्रीज इन रो म्हणजेच एक्स प्लस 5. म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशन म्हणता येईल. देअरफॉर काय येईल मग मल्टिप्लिकेशन, एक्स मल्टिप्लाय रोमध्ये किती आहेत, एक्स प्लस 5. आणि हे सर्व मिळून नंबर ऑफ ट्रीज सर्व मिळून किती आहेत, 150. ओके, म्हणजेच इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, 150. ओके, कारण नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज 150 आहेत. तर ह्याला सॉल्व करू. एक्स मल्टिप्लाय एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मल्टिप्लाय 5 दॅट इज 5x. ह्या 150ला इकडे घेऊन या. ओके, म्हणजेच काय झाले, मायनस 150 इज इक्वल टू 0. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, सॉल्व करताना काय करणार, ए मल्टिप्लाय सी म्हणजेच काय येईल, मायनस 150
आणि हे 150चे आपल्याला फॅक्टर करायचे आहेत, जेणेकरून त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही काय येणार आहे, 5 येणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला फॅक्टर कोणते दोन सापडतील, 15, 10 जा, ओके, 15 150. परंतु साईन कोणते घ्यायचे, थर्ड टर्म निगेटिव्ह आहे, म्हणजेच स्मॉलेस्ट नंबर काय घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे काय लिहिणार इक्वेशन, x² + 15x - 10x - 150 = 0. यांच्यामध्ये हे ग्रुपिंग करा, कॉमन काय निघेल या ठिकाणी x, मग राहिले काय x + 15 मायनस या ठिकाणी कॉमन काय निघेल, 10ने 150ला भाग जाईल डायरेक्टली, म्हणजे 10 कॉमन काढू, म्हणजेच राहिले काय, हा ब्रॅकेट इकडे लिहून टाका x + 15. एकदा हा कॉमन काढला की नंतर हा ब्रॅकेट इथे पाहण्याची काही गरज नाही, डायरेक्ट हा ब्रॅकेट इकडे घ्यायचा, फक्त अगोदर कॉमन काय निघते ते मात्र पाहावं लागेल. नेक्स्ट 2 ब्रॅकेट सेम आलेले आहेत, हे दोनपैकी एक ब्रॅकेट आपण कॉमन घेऊ, म्हणजेच x + 15 हा कॉमन घेऊ. तर राहिले काय पुढे, x - 10, x - 10 = 0. सेपरेट करा, x + 15 = 0 अँड x - 10 = 0. या 15ला इकडे घेऊन जावा, x = -15 अँड x = 10. परंतु दोन एक्सच्या किमती मिळाल्या, एक मिळाली -15 आणि एक मिळाली 10. परंतु x म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, म्हणजे कॉलममध्ये जे म्हणजे उभ्या ओळींमध्ये जेवढी झाडांची संख्या आहे ती म्हणजे x आहे. मग एक्सची किंमत ही निगेटिव्ह नसणार आहे, कारण त्या रांगेतील झाडांची संख्या काय नसणार आहे, निगेटिव्ह नसणार आहे. ओके, म्हणजे काय इथे लिहिता येईल आपल्याला, नंबर ऑफ ट्रीज विल नॉट बी निगेटिव्ह. ओके, म्हणजेच एक्सची किंमत काय नसणार आहे, नॉट इक्वल टू -50. देअरफॉर x = 10, म्हणजेच x = काय मिळाले आपल्याला, 10 मिळाले. नंतर आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम काढता येतील. मग देअरफॉर आपल्याला दोनही विचारले, देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम = 10. नंबर ऑफ ट्रीज इन रो = x + 5, म्हणजेच x किती आहे, 10 + 5 दॅट इज 15. ओके, दॅट वॉज क्वेश्चन नंबर 4. ओके, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक काय आहे, ओल्डर आहे म्हणजे मोठा आहे, कोणापेक्षा, दॅन किशोर बाय 5 years. विवेकचं वय हे किशोरपेक्षा 5 वर्षानं जास्त आहे. ओके, आता या ठिकाणी पुढे आणखी काय विचारलं आहे, द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज. सम करायची म्हणजे बेरीज करायची, पण कशाची, रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजेच व्यस्त करतो आपण. ओके, गुणाकार व्यस्त म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची अदलाबदल करतो, इंटरचेंज करतो. ओके, देअर एजेस इज 1/6 आणि ते जे रेसिप्रोकलची आपल्याला सम करायची आहे आणि ती सम किती आहे, 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज, आणि यावरून आपल्याला त्यांचे प्रेझेंट एज फाइंड करायचे आहे. सुरुवातीला आपण रेसिप्रोकल वगैरे हे पाहण्याच्या अगोदर आपल्याला कोणाचं एज, विवेकचं वय घ्यावं माहिती आहे की किशोरचं वय माहिती आहे, हे आपल्याला सुरुवातीला माहीत करून घ्यावं लागेल. तर सुरुवातीला आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे. आता हे आपल्याला माहीत झालं, आणि किती वर्षानं मोठा आहे तो, तर 5 वर्षानं मोठा आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. परंतु आपल्याला किशोरचं वय माहीत नाही, कारण विवेकचं तर माहिती आहे की तो किशोरपेक्षा 5 वर्षानं मोठा आहे. परंतु किशोरबद्दल आपल्याला काय माहिती आहे का, किशोरबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. तर आपण किशोरबद्दल काहीच नाही म्हणून आपण प्रेझेंट एज ऑफ किशोर काय म्हणू, x घेऊ सुरुवातीला. ओके, म्हणजे सपोजमध्ये काय म्हणता येईल, प्रेझेंट एज ऑफ किशोर, = काय घेणार, x इयर्स. त्याचं आपण वय किती घेतलं, x इयर. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेकचं किती घेता येईल, मग याच्यापेक्षा तो 5 वर्षांना मोठा आहे, ओल्डर आहे, म्हणजे सध्या हा x आहे, तर तो किती होईल, मोठा म्हटल्यानंतर त्यापेक्षा त्यामध्ये 5 काय करावं लागतील, ॲड करावं लागतील, म्हणजे x + 5 इयर्स. ओके, हे झालं इयर्समध्ये. हे झालं त्यांचे प्रेझेंट एज झाले. परंतु आपल्याला सांगितलं की त्यांचा रेसिप्रोकल म्हटलं आहे. ओके, म्हणजे रेसिप्रोकल काय घेता येईल, रेसिप्रोकल ऑफ किशोर्स एज = काय आहे, किशोरचं एज x आहे. x म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे, खाली काहीच नाही डिनॉमिनेटर, म्हणजेच काय असेल 1. म्हणजे ह्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर यांची अदलाबदल करायची, म्हणजेच या ठिकाणी x/1 होते, तर त्या ठिकाणी काय येणार, 1/x येईल. पुढे रेसिप्रोकल ऑफ
ज्याप्रमाणे आपण किशोरसाठी केलं आहे त्याचप्रमाणे विवेकसाठी सुद्धा करायचं आहे. ऑफ विवेक्स एज. तर या ठिकाणी विवेकचं काय होतं एज x+5. ओके. आणि ह्याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे खाली 1 असतो डिनॉमिनेटर. मग ह्याला रेसिप्रोकल केल्यानंतर काय येईल ते खाली आहे असलेले 1 वरती आणि खाली काय येणार x+5. ओके. हे झाले रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे बाय कंडिशन काय सांगितलेलं आहे. कंडिशन आपल्याला सांगितली की त्यांची सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. ओके. आणि ह्यांचे जे सम करायचे आहे पण कोणाची सम करायची आहे रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज. म्हणजेच काय आहे 1/x + 1/x+5. आणि ही जी सम आहे ती काय येते म्हणून सांगितलेली 1/6. हे आपल्याला कंडिशनमध्ये दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. ओके. म्हणजे ह्या दोघांची रेसिप्रोकलची सम केली आणि ते आपल्याला किती येते म्हणून सांगितले 1/6. याला आपल्याला सॉल्व करायचे आणि ह्याला सॉल्व करून आपल्याला याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. सिम्पल एक्झाम्पल आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल x+5 प्लस x × 1x डिवाइड बाय x × x+5 इज इक्वल टू 1/6. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. नंतर x + x दॅट इज 2x प्लस 5. एक्सनं मल्टिप्लाय करा x² + 5x. एक्सनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू x. आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा ज्यावेळेस मध्ये प्लस किंवा मायनस साईन असेल त्यावेळेस आपण डिनॉमिनेटरचं सुद्धा मल्टिप्लिकेशन करतो आणि खाली लिहितो. परंतु मध्ये जर इज इक्वल टू साईन असेल तर त्यावेळेस डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायची गरज नसते. 6नं इकडे मल्टिप्लाय करा 1ने इकडे मल्टिप्लाय करा. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 6 मल्टिप्लाय 2x + 5 इज इक्वल टू ह्या 1ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे या ठिकाणी लिहितो मी क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 1 आणि याचं मल्टिप्लिकेशन x² + 5x. याला सॉल्व करू. ह्या 6नं मल्टिप्लाय करू ब्रॅकेटमध्ये 6 × 2 = 12x प्लस 6 × 5 = 30 इज इक्वल टू x² + 5x. ह्या आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे म्हणजे सर्वजण आहेत ते x² कडे घेऊन जाऊ. म्हणजे या ठिकाणी काय राहील 0. सुरुवातीला ते टर्म लिहून घेऊया 5x नंतर -12x नेक्स्ट -30. अगोदर आपण ही साईड लिहू 0 नंतर लिहू म्हणजेच काय येईल x². हे जे आपल्याला सॉल्व करावं लागेल 5 - 12x 5 - 12 म्हणजेच 12मधून 5 मायनस करू म्हणजेच -7x. नेक्स्ट -30 ॲज इट इज इक्वल टू 0. आपल्याला ह्याच्यामध्ये सॉल्व करायचे a × c इज इक्वल टू 1 × -30 दॅट इज -30. आणि -30चे फॅक्टर करायचे आहेत जेणेकरून त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही काय यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. असे 2 नंबर शोधायचे की त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन 7 यायला पाहिजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी फॅक्टर कोणते आहेत 10 3 ओके. 6 × 5 = 30 पण आहेत परंतु 6 आणि 5 किती होता इथं 6 आणि 5 = 11 आणि त्यातला फरक जर केला सबट्रॅक्शन केली तर 1 येते म्हणजे आपल्याला 7 पाहिजे. ओके. तर येत नाही त्यासाठी फॅक्टर कोणते घेतले 10 आणि 3. यामध्ये दोन्ही टर्म सेकंड टर्म आणि थर्ड टर्म निगेटिव्ह आहे म्हणजेच काय करणार मग जो बिगर आहे त्याला काय घेता येईल मायनस घेता येईल. म्हणजेच फॅक्टर काय पडले आपल्याला 7x चे फॅक्टर काय पडले -10 + 3 मीन्स x² - 10x + 3x - 30 इज इक्वल टू 0. या ठिकाणी ग्रुपिंग करायची कॉमन याच्यामध्ये काय निघेल x म्हणजेच राहिले काय x - 10 प्लस या ठिकाणी कॉमन 3 निघेल कारण 3ने 3ला डिवाइड होईल आणि 30लाही डिवाइड होणार आहे. 3 कॉमन निघाले म्हणजेच राहिले काय x - 10. सेम ब्रॅकेट यायला पाहिजे त्या ठिकाणी 0. 2 ब्रॅकेट x - 10 राहिले काय दुसरे x + 3 ओके इज इक्वल टू 0. यांना कॉमन घ्या सेपरेट करा x - 10 इज इक्वल टू 0 अँड x + 3 इज इक्वल टू 0. ह्या एक्सला इकडे घेऊन जावा म्हणजेच काय म्हणता येईल इथं x इज इक्वल टू 10 या ठिकाणी -10 इकडे घेतल्यानंतर प्लस होईल अँड नेक्स्ट x इज इक्वल टू -3. परंतु आपण काय कॅल्क्युलेट करतो त्यांचे हे एज कॅल्क्युलेट करतो आहे म्हणजेच एज विल नॉट बी निगेटिव्ह. एज काय नसणार आहे निगेटिव्ह नसणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स लिहिता येईल ओके बट एज विल नॉट बी
निगेटिव्ह, परंतु काय एज काय नसणार आहे निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू 3, म्हणजे एक्सची किंमत काय नसणार आहे 3 नसणार आहे. 3 नसणार आहे म्हणजेच काय झाली, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. ओके, आणि 10 म्हणजेच काय किशोर्स प्रेझेंट एज. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज is 10 years and Vivek's is equal to विवेकचं काय आहे x plus 5 that is 10 plus 5 that is 15 years. ओके, हे झालं 10 आणि 15 प्रेझेंट एज ऑफ किशोर अँड प्रेझेंट एज ऑफ विवेक. ओके, एक्झाम्पल नंबर 5. ओके, Suyash scored 10 marks more in second test than that in the first. सुयशने काय केलेले आहेत सेकंड टेस्टमध्ये पहिल्या टेस्टपेक्षा 10 मार्क्स काय केलेले आहेत जास्त मिळवलेले आहेत. ओके, नेक्स्ट 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 टाइम्स म्हणजे 5 पट करायचे आहे, पण कशाची स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट म्हणजे सेकंड टेस्टमध्ये जे मार्क मिळाले आहे त्याची काय करायची आपल्याला 5 टाइम्स करायची म्हणजे 5 पट घ्यायची आहे. इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर ती कोणा एवढी आहे आणि जे आपण सेकंड टेस्टच्या मार्कची जी 5 टाइम्स करणार आहे म्हणजे 5 पट करणार आहे. इज सेम म्हटलं आहे. इज सेम म्हणजेच काय इज म्हणजेच इज इक्वल टू घ्यायचे. इज इक्वल टू ही कोणा एवढी आहे द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. आणि आपल्याला काय करायचं स्क्वेअर ऑफ द स्कोर म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये जे मार्क मिळाले आहे त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर एवढे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर आपल्याला काय काढायचं आहे फर्स्ट टेस्टमध्ये त्याचा स्कोर काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला फर्स्ट टेस्टमधला स्कोर आपल्याला माहीत नाही तर तो आपण काय घेणार आहे तो एक्स घ्यायचा आहे. तर सेकंड टेस्टमधला स्कोर काय येणार आहे त्याचा तर पहिल्यापेक्षा त्याचे सेकंड टेस्टमध्ये मार्क किती जास्त आहेत 10ने जास्त आहेत. ओके, तर आपण सुरुवातीला सपोज करू मार्क इन फर्स्ट टेस्ट. ओके, सपोज मार्क्स इन फर्स्ट टेस्ट ओके इज इक्वल टू फर्स्ट टेस्टमध्ये मार्क काय आहेत एक्स. पहिल्या टेस्टमध्ये सपोज त्याला एक्स मार्क्स आहेत. ओके, देअर नेक्स्ट मार्क इन सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये किती मार्क आहेत तर पहिल्यापेक्षा किती जास्त आहे त्याला 10 जास्त आहेत. म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये एक्स असतील त्याला दुसऱ्यामध्ये काय असतील एक्स प्लस 10 आहे. तर पुढे आणखी काय विचारले त्याला आपल्याला सेकंड कंडिशन दिलेले बाय कंडिशन म्हटलेले. देअरफॉर बाय कंडिशन काय दिलेली आपल्याला कंडिशन काय दिलेली 5 टाइम्स द सेकंड टेस्ट मार्क्स. ओके, मार्क ऑफ सेकंड टेस्ट 5 टाइम्स म्हटलं आहे. 5 टाइम्स म्हणजे काय करावं लागेल 5 मल्टिप्लाय असेल पण 5 मल्टिप्लाय काय घ्यायचं आपल्याला 5 टाइम्स द मार्क्स इन सेकंड टेस्ट. ओके, मग सेकंड टेस्टमधले मार्क काय आहेत एक्स प्लस 10 ह्याची आपल्याला 5 टाइम्स घेतली होती. इज म्हटलं आहे इज म्हणजेच इज इक्वल टू आणि ही कुणा एवढी आहे इज सेम द स्कोअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. आणि फर्स्ट टेस्टमधला जो स्क्वेअर आहे त्याचा स्कोअर आहे त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके, तर हे कंडिशन झाली. तर या कंडिशनवर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचे. तर त्यासाठी आपण 5 ना अगोदर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजेच 5 मल्टिप्लाय एक्स दॅट इज 5x प्लस 5 मल्टिप्लाय 10 दॅट इज 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ह्या दोघांना पण इकडे शिफ्ट करा. ओके, म्हणजे इक्वेशन काय मिळेल 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे 5x इकडे घेतल्यानंतर -5x हे प्लस 50 इकडे घेतल्यानंतर -50 म्हणजेच इक्वेशन एक्स स्क्वेअर -5x -50 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये a मल्टिप्लाय c दॅट इज 1 मल्टिप्लाय -50 दॅट इज -50. -50चे आपल्याला 2 फॅक्टर पाहिजेत की जेणेकरून त्यांची मल्टिप्लिकेशन 50 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 5. तर या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला 10 5 जा. ओके, म्हणजे 10 5 जा. साईन कोणते घेणार दोनही टर्म सेकंड टर्म आणि थर्ड टर्म निगेटिव्ह आहे तर त्यासाठी आपण काय करणार जो बिगर आहे त्याला काय घेता येईल मायनस घेता येईल. म्हणजेच आपण 5xचे फॅक्टर काय केले -10 आणि +5. ओके, तर या ठिकाणी आपण त्यांचे फॅक्टर ठेवू म्हणजेच काय इक्वेशन मिळेल एक्स स्क्वेअर -10x प्लस 5x. ओके, लास्ट -50 इज इक्वल टू 0. याचे ग्रुप करा आणि ग्रुपमधून ह्या दोघांमधून कॉमन काय निघेल एक्स राहिले काय एक्स -10 प्लस हे मधलं साईन आहे तसंच नंतर काय कॉमन घेणार 5ने 10ला डिवाइड होते 50ला डिवाइड होते आणि 5ला डिवाइड होते म्हणजे कॉमन काय घेता येईल आपल्याला
5, बाकी हा ब्रॅकेट सेम घेऊन टाका इकडे, इज इक्वल टू 0. एक ब्रॅकेट ॲज इट इज, सेकंड ब्रॅकेट काय येईल, x प्लस 5 इज इक्वल टू 0. या दोघांना सेपरेट करा, अँड x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू 10ला शिफ्ट करा राईट साईडला, अँड x इज इक्वल टू 5ला इकडे शिफ्ट करा -5. एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, परंतु आपल्याला काय करायचे आहेत, मार्क्स हे काय नसणार इथं, निगेटिव्ह नसणार इथं. ओके, म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, मार्क्स विल नॉट बी निगेटिव्ह. ओके, हे जे सेंटेन्स आहे हे आपल्याला सेंटेन्स दुसऱ्या प्रकारे लिहिता येईल, वेगळ्या प्रकारे लिहिता येईल. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू 5, देअरफॉर x इज इक्वल टू 10. म्हणजेच x इज इक्वल टू 10 म्हणजेच काय, मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट, आणि आपल्याला तेच काढायचं आहे. देअरफॉर मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट इज 10. फर्स्ट टेस्टमध्ये त्याला मार्क किती आहेत, 10 मार्क्स आहे. ओके, लेट्स स्टार्ट द क्वेश्चन नंबर 6. ओके, द क्वेश्चन नंबर 6 इज गिवन दॅट मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थर्न पॉट्स. मिस्टर कासम यांचा एक अर्थर्न पॉट्स म्हणजे एक मातीचा भांडी बनवण्याचा काय आहे, एक बिझनेस आहे, लहान व्यवसाय आहे. ओके, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, आणि तो नेहमी काही ठरवल्याप्रमाणे ठराविक भांड्यांची काय करतो आहे, नेहमी करतो आहे. ऑन डेली बेसिस म्हणजे दररोज. ओके, दररोज काही ठराविक भांड्याची निर्मिती तो करतो आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज, प्रोडक्शन कॉस्ट दिली म्हणजे आपल्याला ईच पॉट म्हणजे एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे त्याचा उत्पादन खर्च दिलेला आहे, आणि तो किती आहे, ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. कशापेक्षा जास्त आहे तो, 40 मोर दॅन म्हणजे 40ने जास्त आहे, पण कशापेक्षा 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स, टोटल नंबर ऑफ पॉट्सच्या 10 टाइम्स आहे. ओके, ही मेक्स इन 1 डे, परंतु जेवढे त्याने एका दिवसामध्ये बनवतो त्याच्या 10 टाइम्स म्हणजे त्याची 10 पट, आणि त्यापेक्षा आणखी कितीने जास्त आहे, 40ने जास्त आहे. ओके, पण हा कशाचा खर्च आहे, ईच पॉट म्हणजे एका भांड्याचा खर्च आहे, एका भांड्यासाठी उत्पादन जो खर्च आहे तो आपल्याला सांगितला आहे. ओके, पुढे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, आणि आपल्याला काय सांगितले, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स म्हणले पर डे, आणि एका दिवसामध्ये जे भांडे तयार करतोय त्याचा सर्वांचा खर्च म्हणजे जेवढे काय बनत असतील त्या सर्वांचा खर्च किती आहे, ₹600 आहे. ओके, तर काय म्हटलं आपल्याला, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. तर आपल्याला काय करायची, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काढायची. आणखी काय म्हटलेलं आहे, अँड द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, आणि तो एका दिवसामध्ये किती पॉट्स तयार करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आता आपल्याला एका दिवसामध्ये तो किती पॉट्स बनवतो हे आपल्याला माहीत नाही, म्हणजेच आपण जे माहीत नाही त्यासाठीच काय घेणार, एक्स घेणार. म्हणजेच आपण काय सांगणार, मिस्टर कासम मेक्स एक्स पॉट्स इन पर डे. ओके, और पर डे. श्रोते सपोज करूया, सपोज मिस्टर कासम ओके मेक्स एक्स पॉट्स पर डे. ओके, आपण काय सांगितलं सुरुवातीला, तो किती भांडे बनवतोय, एक्स पॉट्स. ओके, एका दिवशी एक्स पॉट बनवतोय. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे एकाची प्रोडक्शन कॉस्ट आहे. म्हणजेच आपण काय म्हणू, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका पॉटची घेऊ आपण. ओके, एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट घ्यायची, तर ती किती आहे, 40 मोर दॅन म्हटले, म्हणजे 40 मोर दॅन म्हणजे +40 असेल, पण कोणापेक्षा 10 टाइम्स म्हणजे 10नं मल्टिप्लाय केलेलं असेल, पण 10नं कशाला मल्टिप्लाय केलेलं असेल, 10 टाइम्स द काय आहे, 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. त्यानं जे एका दिवसामध्ये सर्व भांडे बनवतोय त्याची काय आहे, 10 टाइम्स आहे, म्हणजे त्याची 10 पट आहे. मग एका दिवसामध्ये तो किती भांडे मिळवतोय, आपल्याला 10 पट घ्यायची, पण कशाची, त्यानं एका दिवसामध्ये जेवढे भांडे बनवले त्याची 10 पट घ्यायची. मग एका दिवसामध्ये एक मिस्टर कासम पर डे किती भांडे बनवतोय, एक्स पॉट्स, म्हणजे आपल्याला 10 पट कोणाची घ्यायची आहे, 110 पट घ्यायची आहे. म्हणजेच 10 टाइम्स ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, म्हणजेच किती बनवतोय तो एका दिवशी, एक्स बनवतोय. म्हणजे त्याचा जो एका भांड्याचा जो खर्च आहे तो काय किती आहे, त्यानं जो एका दिवशी जी भांडे बनवतोय त्याची 10 पट, आणि त्या 10 पटीपेक्षा आणखी कितीने जास्त आहे, 40ने जास्त आहे. हा आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट आहे. ओके, तर आपल्याला नंतर आणखी पुढे काय विचारले,
इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स म्हटले ऑल म्हणजेच कोणते, सर्वच. ओके, सर्व म्हणजेच कोणते, हा एकाचा कॉस्ट आहे. तर आपल्याला काढायचा आहे कोणता, सर्वच पॉट्स, आणि सर्व किती आहेत, एक्स पॉट्स आहेत. ओके, तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स. ओके, ऑल पॉट्स म्हणजेच किती आहेत, सगळे एक्स आहेत. म्हणजेच काय करावं लागेल, एक्सनं मल्टिप्लाय करावं लागेल 10x + 40ला. ओके, आणि हा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स आहे. काय केलं, एकासाठी हा आहे, तर आपल्याला सर्व पॉट्सचा काढायचं आहे. आपल्याला एकाचाच माहिती आहे की एवढा आहे म्हणून, तर आपल्याला काढायचं आहे सर्वच, आणि सर्व किती पॉट्स आहेत, एक्स आहेत. हे एका दिवसाचे आहे. ओके, म्हणजेच काय झालं, एक्स. नंतर बाय कंडिशन, आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे की तो जो एका दिवसामध्ये सर्व पॉट्स बनवतो आहे त्याचा सर्वांचा खर्च किती आहे, 600 आहे. म्हणजेच प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इन 1 डे. या ठिकाणी लिहितो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. ओके, पर डे इज इक्वल टू 600. म्हणजेच काय सांगितलं, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, एका दिवसातलं, आणि हे सर्व घेतलेलं आपण एका दिवसातलंच घेतलेलं आहे. ओके, तर किती आहे ती 600. म्हणजेच आपल्याला ही किंमत माहिती आहे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स. ओके, आणि ती किती आहे, एक्स इन ब्रॅकेट 10x + 40 इज इक्वल टू, हे किती राहिले 600. एक्सनं मल्टिप्लाय करून घ्या 10x², एक्सनं इकडे मल्टिप्लाय करा 40x इज इक्वल टू 600. ह्या 600ला या साईडला घेऊन या साईडला आल्यानंतर मायनस होईल. ओके, म्हणजेच काय राहिले, इज इक्वल टू 0. डिवाइड बाय, सर्वांना कितीने डिवाइड होईल त्या इक्वेशनला, ते क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. डिवाइड बाय 10, ह्या सर्वांना 10ने डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल इक्वेशन, x² + 40x, ह्या 40ला डिवाइड केल्यानंतर 4x मायनस 600ला 10ने डिवाइड केल्यानंतर एक 0 कॅन्सल होईल, म्हणजेच 60. आता आपल्याला याचे फॅक्टर करायचे आहेत. ओके, म्हणजेच फॅक्टर कशाचे घेणार, 1 × -60, म्हणजेच काय राहिले -60चे फॅक्टर काय येतील, 10 × 60. ओके, आपल्याला त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. म्हणजेच 10 आणि 6, परंतु साईन कशाला घेणार, कोणतं, थर्ड टर्म निगेटिव्ह आहे, म्हणजेच स्मॉल फॅक्टर काय असणार, निगेटिव्ह असेल. म्हणजे इक्वेशन काय मिळेल, x², ह्या 4xच्या जागी आपल्याला काय ठेवायचे, 10x - 6x, म्हणजेच काय असणार आहे 4x -60 इज इक्वल टू 0. नेक्स्ट यांचे ग्रुप करा. ग्रुप केल्यानंतर काय मिळेल, x कॉमन निघेल या ठिकाणी, x + 10 मायनस या ठिकाणी काय कॉमन निघेल, अशी संख्या कॉमन काढायची की ज्याने ह्या 6ला पण डिवाइड होईल आणि 60ला पण डिवाइड होईल. तर ती संख्या कोणती आहे, 6च आहे. ओके, 6ने डिवाइड होईल, सेम ब्रॅकेट यायला पाहिजे इकडे, म्हणजेच x + 10 इज इक्वल टू 0. सेम ब्रॅकेटमधून एक ब्रॅकेट कॉमन घ्या, राहिले काय मग, x - 6 इज इक्वल टू 0. सेपरेट करा, x - 10 इज इक्वल टू 0 अँड x - 6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू -10, x इज इक्वल टू -10 अँड x इज इक्वल टू 6. ओके, परंतु आपण काय करतो आहे, नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स, x म्हणजेच काय आहे, x पॉट्स पर डे. परंतु नंबर ऑफ पॉट्स हे कसे नसतात, निगेटिव्ह नसणार आहेत. ओके, म्हणजे पॉट्स विल नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -10. दॅट इज x इज इक्वल टू काय असणार आहे मग, 6 असणार आहे. आणि x इज इक्वल टू 6 म्हणजेच कशाची व्हॅल्यू असणार आहे, x म्हणजेच काय, मिस्टर कसा मेक्स 6 पॉट्स पर डे, म्हणजे तो एका दिवसामध्ये किती भांडे तयार करतो आहे, तर 6 पॉट्स. ओके, देअरफॉर मिस्टर कासाम मेक्स 6 पॉट्स पर डे. एका दिवशी तो किती भांडे तयार करतो आहे, 6 भांडे तयार करतो आहे. आणि आणखी आपल्याला क्वेश्चन विचारला होता, काय विचारलं होतं क्वेश्चन, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काढायची, म्हणजेच काय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, म्हणजे आपल्याला हे किंमत काढायची, म्हणजेच या ठिकाणी एक्सची किंमत ठेवावं लागेल. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू काय आहे, या ठिकाणी 10x + 40. व्हॅल्यू पुट करा, 10 × व्हॅल्यू ऑफ x 6 +
40. मल्टिप्लाय 60 प्लस 40 दॅट इज ₹100. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट दॅट इज ₹100. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा मोठा आहे. ओके, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. ओके, अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. प्रतीक टेक्स 8 hours. प्रतीक काय करतो आहे, म्हणजे प्रतीकला 8 तास लागतात. पण कशासाठी? टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न्स टू द सेम स्पॉट. त्याला डाऊनस्ट्रीम 36 किलोमीटर तो डाऊनस्ट्रीम जातो आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय? ज्या दिशेनं पाणी, नदीचं पाणी किंवा रिव्हरमधलं जे पाणी असेल ते ज्या दिशेने वाहत आहे त्या दिशेला काय म्हणायचं? डाऊनस्ट्रीम म्हणायचं. ओके, अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आणि त्याच स्पॉटला वापस येतो आहे. म्हणजे वापस येतो म्हणजेच आता पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वापस येतो आहे. म्हणजेच काय त्याला म्हणायचं? अपस्ट्रीम म्हणायचं. जो प्रवाहाच्या दिशेने जाते त्याला म्हणायचं डाऊनस्ट्रीम आणि जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतो त्याला अपस्ट्रीम म्हणायचं. ओके, पुढे द स्पीड ऑफ बोट इज इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. आणि स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी म्हणतो, म्हणजे जे पाणी प्रवाह करत नाही अशा पाण्याला स्टील वॉटर म्हणायचं. ओके, आणि त्यामध्ये बोटचा स्पीड काय आहे? 12 किलोमीटर आहे पर आवर. ओके, ताशी 12 किलोमीटर आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आणि आपल्याला काय करायचं आहे? स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे काय? प्रवाहाचे पाणी, म्हणजे धावते पाणी. ओके, संथ पाणी नसेल त्यावेळेस. ओके, अशा स्पीड आहे तो त्याला काय म्हणायचं आपल्याला? स्पीड ऑफ द करंट वॉटर. तर आपल्याला ते काढायचं आहे. तर आपल्याला माहीत नाही ते काय आहे ते. तर सुरुवातीला आपण स्पीड ऑफ द वॉटर घेऊ. जे काढायचं आहे त्याबद्दल आपण घेऊया. म्हणजे सुरुवातीला काय म्हणू? सपोज स्पीड ऑफ वॉटर करंट ओके इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. हा आपण स्पीड ऑफ वॉटर करंट घेतलेला आहे x किलोमीटर पर आवर. नंतर आपल्याला आणखी काय दिलेलं आहे? स्पीड ऑफ बोट दिलेलं आहे. ओके, म्हणजे ते सुद्धा घेता येईल आपल्याला. स्पीड ऑफ बोट ओके इन स्टील वॉटर म्हटले. स्टील वॉटर म्हणजे संथ पाण्यामध्ये, म्हणजेच काय आहे? 12 किलोमीटर पर आवर. हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं लक्ष घ्यावं लागेल की आपल्याला बोटचा स्पीड काय आहे ते. सपोज ही नदी आहे आणि ह्या नदीमध्ये बोट या दिशेने ट्रॅव्हल करत आहे. ओके, बोट या दिशेने म्हणजे हे पाणी या दिशेने चाललेलं आहे. ओके, हे पाणी जर या दिशेने चाललेलं असेल तर यालाच काय म्हणायचं? डाऊन स्ट्रीम म्हणायचं. ओके, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. ओके, आणि जर बोट या दिशेने चाललेली असेल ओके तर त्याला काय म्हणायचं? अप स्ट्रीम म्हणायचं. ओके, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ओके, तर समजा प्रतीक या ठिकाणापासून सुरुवात करतो आहे, समजा एपासून. ओके, आणि तो या ठिकाणापासून इथपर्यंत आला बीपर्यंत, आणि बीपासून पुन्हा तो वापस आहे त्या जागी येणार आहे. म्हणजे एपासून बीपर्यंत येणार आहे. म्हणजे तो कोणत्या दिशेने झाला? डाऊनस्ट्रीम, म्हणजे पाणी याच दिशेने वाहत आहे, म्हणजे डाऊनस्ट्रीमला आला. आणि तो पुन्हा या ठिकाणापासून पुन्हा ए ठिकाणापर्यंत येणार आहे. म्हणजे ते कोणतं ठिकाण आहे आता? अपस्ट्रीम आहे, कारण तो विरुद्ध दिशेने चालला आहे. ओके, परंतु या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तो बोटमधून ट्रॅव्हल करतो आहे त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचा जास्त स्पीड असेल का बोटचं स्पीड जास्त असेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, कारण जर तो या दिशेने चालला असेल तर आपल्याला काय अडचण येणार नाही, बोटला काय अडचण येणार नाही. परंतु जर बोट या दिशेने जर जाणार असेल विरुद्ध दिशेने तर काय करावं लागेल? या ठिकाणी बोटचा स्पीड हा पाण्याच्या स्पीडपेक्षा काय पाहिजे? जास्त पाहिजे. ओके, तरच बोट विरुद्ध दिशेने जाईल. जर पाण्याचा स्पीड जास्त असेल तर बोट वरती जाणार नाही, इकडेच जाईल वापस. ओके, तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल या ठिकाणी की या ठिकाणी कुणाचा स्पीड जास्त पाहिजे? बोटचा स्पीड जास्त पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो आपण घेतला आहे स्पीड ऑफ बोट हा 12 हा काय आहे? मोठा आहे. आणि स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे एक्स हा काय असायला पाहिजे? लहान असायला पाहिजे. ओके, तर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला की स्पीड ऑफ बोट काढायचं आहे आपल्याला. पण केव्हा काढायचा आहे? हा झाला स्टील वॉटर म्हणजे शांत पाण्यामधला आहे. तो आपल्याला काढायचा आहे वाहत्या पाण्यामधला, म्हणजे फ्लोईंग वॉटर म्हणता येईल त्याला. ओके, त्या ह्याच्यामधला आपल्याला स्पीड काढायचं आहे. तर आपण काय घेऊ इथे? स्पीड ऑफ बोट ओके इन डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीममध्ये आपल्याला स्पीडचा बोट काढायचा. तर पहा आता या ठिकाणी ह्या वॉटरचा स्वतःचा वेग आहे तो आपण किती घेतलेला आहे? एक्स घेतलेला आहे. या ठिकाणी आपण एक्स घेतलेला आहे वॉटरचा स्पीड. नंतर या ठिकाणी बोट आहे, बोटलासुद्धा स्पीड आहे स्वतःचा. ओके, म्हणजे ज्यावेळेस बोट या दिशेने चाललेली आहे पाण्याच्या दिशेने त्यावेळेस काय होणार आहे? म्हणजे डाऊनस्ट्रीमनं त्यावेळेस काय होणार आहे? बोटचा तर स्वतःचा स्पीड आहेच.
12 किलोमीटर पर आवर. आणखी ह्याच्यामध्ये ॲड कोणाचा स्पीड होणार आहे? पाण्याचा. म्हणजे पाणी काय करणार, त्या बोटला पुढे प्रेस करणार आहे, ढकलणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस ते डाऊन स्ट्रीमनं चाललेलं आहे त्यावेळेस स्पीड काय होणार आहे, हा पण होणार आहे प्लस एक्स होणार आहे. म्हणजेच 12 प्लस एक्स आणि या ठिकाणी किलोमीटर पर आवर हा स्पीड असा असेल. ओके, हा केव्हा असेल? डाऊन स्ट्रीमला असेल. पुढे जर ही बोट आता वापस येणार आहे, ओके, म्हणजेच काय म्हणता येईल, स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट, ओके, इन अपस्ट्रीम, इन अपस्ट्रीम. ओके, आता हा स्पीड केव्हा काढला आहे? इन अपस्ट्रीम, म्हणजे विरुद्ध दिशेने येताना. ओके, हे विरुद्ध दिशेने येतानाच आपण स्पीड काढतो आहे. पण आता यावेळेस काय होणार आहे की ज्यावेळेस बोट या दिशेने येणार आहे तर त्यावेळेस बोटचा स्पीड 12 असणार आहे. परंतु वॉटर हे या दिशेने जाणार आहे. म्हणजे हे वॉटर काय करणार आहे, ह्या बोटला प्रेस करणार आहे. म्हणजे त्याचा बोटचा जो स्पीड आहे तो काय करणार आहे, कमी करणार आहे. पहा, डाऊनस्ट्रीमला स्पीड वाढवला होता त्या पाण्याने आणि या ठिकाणी अपस्ट्रीमला म्हणजे विरुद्ध दिशेने ते पाणी काय करणार आहे, त्या बोटचा स्पीड कमी करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी या बोटच्या स्पीडमधून काय होणार आहे, तो पाण्याचा स्पीड मायनस होणार आहे, किलोमीटर पर आवर. ओके, आपल्याला टोटल टायमिंग दिलेला आहे, हे कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागेल. ओके, आपल्याला आणि डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती आहे, जो त्या ठिकाणापासून जाणार आहे त्या ठिकाणाचं पूर्ण डिस्टन्स किती आहे, 36 आणि वापस येण्याचं सुद्धा 36 आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स आपल्याला माहीत आहे. डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू 36 किलोमीटर. ओके, या ठिकाणी डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे. स्पीड दोन्ही ठिकाणचा माहिती आहे, एक तर डाऊनस्ट्रीमचा आहे आणि दुसरा अपस्ट्रीमचा स्पीड आहे. दोन्ही स्पीड माहिती आहेत आणि डिस्टन्सही माहिती आहे. डाऊनस्ट्रीमचं डिस्टन्स 36 आहे आणि अपस्ट्रीमचं म्हणजे वापस येण्याचं सुद्धा 36च आहे. ओके, तर यासाठी आपल्याला स्पीडसाठी फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू काढण्यासाठी या फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल. हे टाईम इकडे घेऊ, स्पीड इकडे घेऊ, म्हणजेच काय होईल, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला टाईम काढायचा आहे. पण टाईम कशासाठी, टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल इन अपस्ट्रीम, इन अपस्ट्रीम अँड टाईम टेकन बाय बोट इन टू ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम. दोन्ही पण वेळेस एक अपस्ट्रीमचा स्पीड काढायचा आहे, टाईम काढायचा आहे आणि एक डाऊनस्ट्रीमचा पण काढायचा. त्यासाठी जर घेतो या ठिकाणी इक्वेशन, टाईम टेकन बाय बोट, ओके, टू ट्रॅव्हल अपस्ट्रीम. ओके, अपस्ट्रीमला ट्रॅव्हल करताना त्यासाठी किती टायमिंग लागेल हे आपल्याला काढायचं आहे. ओके, टू ट्रॅव्हल अपस्ट्रीम. तर अपस्ट्रीम म्हटल्यानंतर आपल्याला डिस्टन्स टाईम काढतो आहे, म्हणजे आपल्याला डिस्टन्स आणि स्पीड ठेवायचं आहे. डिस्टन्स किती आहे, दोन्ही वेळेस जातानाही 36 आहे आणि येतानासुद्धा 36 आहे. आणि स्पीड पण केव्हाचा घ्यायचा आपल्याला, अपस्ट्रीमचा घ्यायचा आहे. ओके, अपस्ट्रीमचा स्पीड काय आहे, स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम, दॅट इज 12 - x, 12 - x. नेक्स्ट हा झाला अपस्ट्रीमसाठी. पुढे टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम, टू ट्रॅव्हल डाऊनस्ट्रीम. आता पाण्याच्या दिशेने जाणार आहे डाऊनस्ट्रीम, त्यावेळेसही डिस्टन्स तेवढंच आहे 36. नंतर स्पीड म्हणजेच काय आहे, डाऊनस्ट्रीमला स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम 12 + x. ओके, या दिशेने आहे. तर आपल्याला या ठिकाणी टोटल टायमिंग दिलेला आहे, म्हणजे तो जातो आहे आणि पुन्हा वापस येतो आहे. तर ह्यासाठी आहे त्याच ठिकाणापासून जाऊन पुन्हा सेम स्पॉटला येण्यासाठी त्याला किती वेळ लागतो आहे, 8 आवर्स लागतात. म्हणजे हा आणि हा वेळ म्हणजे दोन्ही मिळून हा किती वेळ आहे, 8 आवर्स आहे. म्हणजेच बाय कंडिशन म्हणता येईल आपल्याला, देअरफॉर बाय कंडिशन. तर आपल्याला कंडिशननुसार या ठिकाणी हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. म्हणजेच काय घेता येईल कंडिशन, 36/12 - x प्लस 36/12 + x इज इक्वल टू 8. ह्या दोघांची ॲडिशन का केली, कारण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोघांचा टायमिंग मिळून किती आहे, 8 आवर्स आहे, म्हणून दोघांची ॲडिशन केलेली आहे. आता हे सॉल्व करण्यासाठी मी 36 कॉमन घेतो, म्हणजे वरती काय राहील, काहीच नाही, म्हणजे 1 खाली 12 - x प्लस या ठिकाणी 36 तर कॉमन काढलेत, म्हणजेच 1/12 + x इज इक्वल टू 8. आता या ठिकाणी आपण 36 वरती दोन्ही सेम होते म्हणून इकडे घेतले, या ठिकाणी 1, या ठिकाणी 1.
या 36ला आपण इकडे घेऊन जाऊ आणि या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याला सॉल्व करू. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, नंतर काय होईल, हे 1 मल्टिप्लाय 12 + x, म्हणजेच या ठिकाणी घेऊया, हे या ठिकाणी घेतो. ओके, 12 + x प्लस नंतर 1 मल्टिप्लाय 12 - x, म्हणजेच 12 - x डिवाइड बाय, खाली काय राहिले, खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय 12 - x आणि 12 + x इज इक्वल टू 8/36. ओके, हे 36 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ब्रॅकेटमध्ये, इकडे डिव्हिजनमध्ये होईल. या ठिकाणी हे +x हे -x कॅन्सल होईल, इथे 4 × 2 = 8 आणि 4 × 9 = ओके, डिव्हिजन होईल त्या ठिकाणी. नंतर या ठिकाणी काय राहिले, 12 + 12 दॅट इज 24, आणि या ठिकाणी एक प्लसवाला ब्रॅकेट आहे, एक मायनसवाला ब्रॅकेट आहे, म्हणजेच a + b a - b हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. ओके, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, a² - b² इज इक्वल टू काय राहिले 2/9. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे, या ठिकाणी तो फॉर्म्युला मी इथं लिहितो आहे, a + b a - b दॅट इज a² - b². ओके, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केलेला आहे. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पुन्हा, याला एकदा सॉल्व करता येईल. या ठिकाणी 24 / 12² 144 x² इज इक्वल टू 2/9. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, आता या ठिकाणी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. नेक्स्ट 24 × 9 इज इक्वल टू 2 × 144 - x². ओके, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 9 × 4 = 36 प्लस 3 दॅट इज 216 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय करा आतमध्ये, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 2 × 4 = 8 इज इक्वल टू 2x². ओके, या 2x² आपण इकडे घेऊन येऊ, म्हणजे प्लस 2x² होईल. हे 288 आहे तसेच, हे 216ला इकडे घेऊन जाऊ, 216 काय राहिले मग, 2x² इज इक्वल टू 8 - 6 दॅट इज 2, 8 - 1 7, 2 - 2 0 means x² is equal to 72/2. Okay, that is 36 means x² is equal to 36. Taking square root, okay, स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, परंतु आपल्याला स्क्वेअर रूट घेताना तर लक्षात घ्यायचं एक, ओके, काय घ्यायचं लक्षात, की या ठिकाणी 2 व्हॅल्यू मिळणार आहेत एक्सच्या, एक तर प्लस असेल किंवा एक मायनस असेल. म्हणजेच एक व्हॅल्यू घेऊया आपण, x इज इक्वल टू +- 6. याला सेपरेट करावं लागेल, एकदा प्लस घेऊ, एकदा -6 घेऊ. ओके, परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आपल्याला, की स्पीड विल नॉट बी निगेटिव्ह. ओके, स्पीड काय नसणार आहे, निगेटिव्ह नसणार. देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -6. देअरफॉर x इज इक्वल टू काय असेल मग 6 असणार आहे. ओके, आणि x इज इक्वल टू 6 म्हणजेच काय काढायचं होतं आपल्याला, x म्हणजेच काय, स्पीड ऑफ वॉटर करंट. 6 म्हणजे स्पीड काय मिळालं, देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट, ओके, 6 km/h. 6 km/h आपल्याला त्याचा वॉटर करंट स्पीड मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 8. ओके, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क्स. काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये, पिंटू टेक्स 6 days मोर, पिंटूला काय लागत आहेत, 6 दिवस जास्त लागत आहेत कोणापेक्षा, मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. निशूपेक्षा पिंटूला जे आहेत हे 6 दिवस जास्त लागत आहेत. परंतु इथं आपल्याला पिंटूला माहिती आहेत, पिंटूचे माहिती आहेत दिवस काम पूर्ण करण्यासाठी, निशूपेक्षा 6 दिवस, परंतु या ठिकाणी आपल्याला निशूला किती वेळ लागतो हे माहीत नाही. ओके, पुढे आणखी काय सांगितलेलं आहे पुढे, इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर त्या दोघांनी मिळून ते काम पूर्ण केलं तर ते दोघं मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतायत. ओके, हाऊ मेनी डेज वूड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क डन. ओके, तर ते जर वर्क अलोन म्हटलं आहे, तर आपल्याला काय सांगितलं की त्यांनी जर ते जर काम एकट्याने पूर्ण करायचं असेल तर त्या दोघांना सेपरेटली
अलोन एकट्याला करायचं असेल तर त्या एकट्याला किती वेळ लागेल. ओके, म्हणजे निशूला किती वेळ लागेल आणि पिंटूला किती वेळ लागेल हे आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित अगोदर तो. आपल्याला या ठिकाणी सांगितलं पिंटूला हे 6 दिवस जास्त लागत आहेत निशूपेक्षा, परंतु निशूला किती वेळ लागतो हे माहीत नाही आपल्याला. ओके, म्हणजे आपण काय म्हणूया, ओके, निशू टेक्स एक्स डेज. ओके, सपोज निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट वर्क. ओके, निशूला किती दिवस लागत आहेत, एक्स डेज लागत आहेत. देअरफॉर ओके, पिंटू टेक्स एक्स प्लस 6 डेज टू कंप्लीट वर्क. ओके, निशूला एक्स दिवस लागत असतील तर पिंटूला काय लागत आहेत, निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागत आहेत, म्हणजेच किती, एक्स प्लस 6 डेज लागत आहेत त्याला. ओके, आणि पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला की त्या दोघांनी मिळून जर काम केलं तर ते किती वेळात पूर्ण करता येतं, 4 तासात पूर्ण करता येते काम. ओके, अगोदर सुरुवातीला निशूंना एक्स दिवस लागत आहेत, परंतु एका दिवसामध्ये निशू किती काम करतो हे आपल्याला माहीत नाही. ओके, जेवढे दिवस लागतील ते लागतील, परंतु एका दिवसामध्ये तो किती काम करतो हे माहीत नाही. तर आपल्याला सुरुवातीला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे कसे काढणार, या ठिकाणी वर्क डन बाय निशू इन 1 डे. ओके, एका दिवसामध्ये निशूचं वर्क, त्याला सर्व दिवस किती लागत आहेत, एक्स दिवस, तर त्यामधला आपल्याला 1 दिवस घ्यायचा आहे, म्हणजेच काय लिहिणार ह्याला 1/x. ओके, ज्याप्रमाणे पहा आपण एखादं भाकरीचं एक्झाम्पल असेल, आपण ह्याचे 4 भाग केले. ओके, आणि ह्या 4 भागापैकी आपण 1 भाग जर काढून घेतला तर आपण काय म्हणतो ह्याला 1/4, म्हणजे 4 पैकी 1 भाग काय केला आहे, काढून घेतला आहे. तसंच या ठिकाणी त्याचं सर्व काम किती दिवस लागतात त्याला पूर्ण करण्यासाठी एक्स, पण त्यातलं त्यानं आपण एका दिवसाचं काम काढून घेतो त्याचं, म्हणजेच काय येईल हे 1/x, म्हणजे एक्स दिवसापैकी 1 दिवसाचं काम काय केलेलं आहे, बाजूला घेतलेलं आहे. हे झालं निशूसाठी. पुढे सेम पिंटूसाठी सुद्धा तेच, वर्क डन बाय पिंटू इन 1 डे. पिंटूचं सुद्धा एका दिवसामधलं वर्क काढायचं, तर ते काय असेल, जेवढं त्याचं वर्क आहे टोटल डेज लागत आहेत त्यापेक्षा 1 दिवस काढून घ्यायचा. ओके, म्हणजे हे 1 दिवस झाला. पुढे आणि आपल्याला सांगितलं की ह्या दोघांचं मिळून जे वर्क आहे, हे दोघांचं मिळून वर्क होण्यासाठी मिळून म्हटलं म्हणजे दोघांची काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल, आणि त्यासाठी त्यांना किती वेळ लागतो आहे, 4 आवर्स. परंतु आपण घेतलेलं आहे हे एका दिवसाचं, म्हणजेच त्या 4 दिवसापैकी किंवा 4 दिवसांमधले 4 दिवसांमधले त्यामधला काय करावं लागेल आपल्याला 1 दिवस. ओके, म्हणजे 4 दिवसामधलं आपण एका दिवसाचं काम काढतो आहे, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय घ्यावं लागेल, 1/4 घ्यावं लागेल. ओके, तर आपल्याला बाय कंडिशन म्हणता येईल, बाय कंडिशन. ओके, देअरफॉर कंडिशन काय घेणार, 1/x प्लस पिंटूसाठीचे 1/x + 6 इज इक्वल टू 1/4. हे 1/4 काय घेण्याची गरज पडली, कारण आपल्याला सांगितलं की ते दोघं मिळून काम किती दिवसात पूर्ण करता येतं, 4 दिवसात पूर्ण करता येतं. ओके, दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतात, परंतु आपण घेतलेलं आहे एका दिवसाचं, म्हणजे 4 दिवसापैकीच आपल्याला काय घ्यावं लागेल, एका दिवसाचं. त्या दोघांनी मिळून एका दिवसात काम केलेलं आहे, म्हणजेच त्या कामाचे जर आपण 4 भाग केले असे 1 2 3 4, म्हणजे हे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस, तर 4 दिवसापैकी आपण काय काम घेतलेलं आहे, त्याचं एका दिवशी केलेलं काम घेतलं आहे, म्हणजेच 1/4. ओके, हे सुद्धा त्याचप्रमाणे आहे. नेक्स्ट हे एक्झाम्पल पुढे सॉल्व करायचं आपल्याला. तर या ठिकाणी पुढे सॉल्व कशा पद्धतीने करणार, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × x + 6 प्लस 1 × x दॅट इज x डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन मीन्स x + 6 इज इक्वल टू 1/4. x + x दॅट इज 2x + 6 डिनॉमिनेटरमध्ये x × x² प्लस x × 6 6x इज इक्वल टू 1/4. आता आणखी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 2x + 6 इज इक्वल टू 1 × x² + 6x.
ओके. आता या ठिकाणी इज इक्वल टू आहे म्हटल्यानंतर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केव्हा करायचं, जर मध्ये प्लस किंवा मायनस असेल तरच. याला सॉल्व करू. 2 4 जा 8 मीन्स 8x प्लस 4 6 जा 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. हे इकडे घेऊन जाऊ सर्व, म्हणजे या ठिकाणी काय 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x प्लस मायनस 24 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे दोन्ही टर्म या ठिकाणी इकडे घेतल्यानंतर काय होतील, मायनस होतील. ओके. तर सॉरी इज इक्वल टू 0 0 घेण्याची इकडे घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण ही टर्म लिहू एक्स स्क्वेअर 6x मायनस 8x. 6मधून 8 मायनस होणार नाही, तर 8मधून 6 मायनस करा 2x आणि बिगर नंबर साईन मायनस 24 आणि 0 नंतर देऊ. आता याचे आपल्याला फॅक्टर करायचे आहे. फॅक्टर करताना काय करणार, 1 मल्टिप्लाय मायनस 24 दॅट इज म्हणजेच काय आले मायनस 24चे आपल्याला फॅक्टर करायचे आहे, जेणेकरून त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही किती मिळायला पाहिजे, 2 मिळायला पाहिजे. म्हणजेच काय असतील ते दोन फॅक्टर 6 4 जा. ओके. 6 चौक 24. या ठिकाणी साईन कोणते घेणार, सेकंड आणि थर्ड दोन्ही टर्म मायनस आहेत, म्हणजे बिगर फॅक्टर काय घेणार, मायनस घेता येईल. मग इक्वेशन काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. नेक्स्ट ग्रुपिंग करा यांच्यामध्ये. x कॉमन निघेल, या ठिकाणी काय राहील मग x मायनस 6 प्लस या ठिकाणी 4 कॉमन, 4ने 24ला डिवाइड होईल, 4 6 जा 24. सेम ब्रॅकेट एकदाच घेऊ, x मायनस 6 x मायनस 6 राहिले काय x प्लस 4 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे दोन ब्रॅकेटला सेपरेट करूया, म्हणजेच काय मिळेल x मायनस 6 इज इक्वल टू 0 अँड x प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके. बट x इज इक्वल टू 6 अँड x इज इक्वल टू मायनस 4. बट काय म्हणता येईल, बट हे x म्हणजेच काय आहेत. ओके. बट डेज will not be negative. Okay. Therefore x is not equal to minus 4. Therefore x is equal to 6. म्हणजेच x is equal to काय मिळाले, 6 मिळाले. परंतु x म्हणजेच काय, निशू टेक्स x डेज. Therefore किती दिवस लागतात ते निशूला, Therefore निशू टेक्स 6 days and पिंटू टेक्स, पिंटूला किती लागतात, अँड पिंटू टेक्स इज इक्वल टू x प्लस 6 मीन्स 6 प्लस 6 दॅट इज 12 days. Example number 9. Okay. The example number 9 is given that if 460 is divided by a natural number, 460 is divided by natural number, 460ला एका नैसर्गिक संख्येने भागलेला आहे. ओके. कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. आणि त्याचं जे कोशंट आहे म्हणजे जे भागाकार आहे, येणारं उत्तर आहे हे काय आहे, 6 मोर दॅन 6ने जास्त आहे, पण कशापेक्षा 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स डिवायझर म्हणजे ज्यांना आपण भागणार आहेत त्याची 5 टाइम्स म्हणजे 5 पट आहे. ओके. अँड रिमाइंडर इज 1 आणि त्यावेळेस बाकी किती येते, 1 येते. फाइंड द कोशंट अँड डिवायझर. आणि याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कोशंट आणि डिवायझर. ओके. आता आपल्याला एक नॅचरल नंबरने डिवाइड करायचं आहे. ओके. म्हणजे आपल्याला डिवायझर काय घ्यावं लागेल आणि कितीला डिवाइड करायचं आहे, कितीला भागायचं आहे, आपल्याला 460ला भागायचं आहे. म्हणजे 460ला भागायचं आहे म्हणजे 460 हा काय झाला, ओके, डिव्हिडंड. ओके. डिव्हिडंड इज इक्वल टू 460. आणि आपल्याला काय काढायचं आहे, डिवायझर. ओके. डिवायझर माहीत नाही म्हणून तो काय घेतला, एक्स. कोशंट दिलेला आहे आपल्याला. ओके. कोशंट इज इक्वल टू, कोशंट काय सांगितलेलं आहे, फाइंड द कोशंट. पण कोशंटसाठी एक अट सांगितलेली आहे, कोशंट इज 6 मोर दॅन म्हटलं आहे. 6 मोर दॅन म्हणजे प्लस 6 असणार आहे, पण कोणापेक्षा 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे 5 टाइम्स, पण टाइम्स म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन, पण कोणाची मल्टिप्लिकेशन आहे, डिवायझरची. आपल्याला कोशंट आणि डिवायझर काढायचं आहे. आपल्याला डिवायझर आपण काय घेतला, डिवायझर इज इक्वल टू एक्स, कारण आपण किती डिवाइड करतो हे माहीत नाही. त्यावेळेस रिमाइंडर किती आहे म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला, दॅट इज रिमाइंडर इज इक्वल टू 1. ओके. मग डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट, रिमाइंडर यासाठी आपल्याला 8वी 9वी मध्ये काही एक फॉर्मॅट झालेलं आहे त्याचा फॉर्म्युला. ओके. तो फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू
डिव्हिडंड इज इक्वल टू ओके डिवायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर ओके अशा टाईपचा फॉर्म्युला झालेला आहे आपल्याला. तर आपण या इक्वेशन तयार करण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपण ह्या दिलेल्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवू. ओके सिम्पल आहे हे क्वेश्चन तर आपण ह्या कंडिशनवरून बनवलेलं आहे आणि रिमाइंडर आपल्याला दिलेला आहे. डिव्हिडंडसुद्धा दिलेला आहे कितीने कितीला डिवाइड केलं ते त्याच्यावरून आपण हे ठरवलं आहे. देन ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. डिव्हिडंड किती आहे 460 इज इक्वल टू डिवायझर म्हणजे कितीने भागला आहे x मल्टिप्लाय कोशंट म्हणजेच या ठिकाणी 5x + c दोघं जण आहेत म्हणून ब्रॅकेट यूज करू प्लस रिमाइंडर 1 आहे. मल्टिप्लिकेशन करू याचं 460 इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे एक्सनं मल्टिप्लाय करू म्हणजेच काय येईल 5x² प्लस एक्सनं 6ला मल्टिप्लाय केलं 6x प्लस हे 1 ओके हे 460 इकडे घेऊन येऊ म्हणजे या ठिकाणी 0 राहील मीन्स 5x² प्लस 6x प्लस 1 आणि हे इकडे आल्यानंतर काय होणार आहे -460 ओके. पुढे या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल याचे ओके म्हणजेच या ठिकाणी काय राहणार आहे हे 5x² लेफ्ट साईडला घेऊ प्लस 6x हे 1 - 460 हे सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार आहे ह्याला सबट्रॅक्शन करून टाकू म्हणजेच 459 ओके मायनसमध्ये येईल हे -459 इज. तर आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ओके सॉल्व करण्यासाठी आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. हे सॉल्व करताना आपण काय करणार a × c दॅट इज 5 × -459 5 9 = 45 दॅट इज कॅरी 4 5 5 = 25 + 4 29 कॅरी 2 5 4 = 20 + 2 22 दॅट इज -22 ओके. याचे आपल्याला 2 फॅक्टर शोधायचे आहेत. फॅक्टर कोणते येईल आता पहा लास्टला आपल्याला काय आले पाहिजे तर 5 आले पाहिजेत म्हणजे लक्षात ठेवायचं एक तर त्यामध्ये 5 असायला पाहिजे किंवा 5 × 1 अशा 2 संख्या असतील शेवटी येणार आहे तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 5 येणार आहे आणि त्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे 6 असायला पाहिजे ओके. तर असे नंबर जर असतील तर आपल्याला एक नंबर सापडेल 51 आणि 45 5 1 = 5 ओके. हे जर नंबर लक्षात राहत नसेल पेअर्स शोधता येत नसेल तर ह्याला तुम्ही लक्षातही ठेवू शकता. परंतु या ठिकाणी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह साईन घ्यावं लागेल. थर्ड टर्म निगेटिव्ह आहे जेव्हा थर्ड टर्म निगेटिव्ह असेल त्यावेळेस आपण स्मॉलर फॅक्टर काय घेतो निगेटिव्हमध्ये घेतो. मग फॅक्टर काय पडतील 5x² ओके प्लस 51 मायनस पुढे 45x 51x 45x -459 ओके इज इक्वल टू 0. याच्यामध्ये ग्रुपिंग करून ह्यांना कॉमन काढू. या ठिकाणी x कॉमन निघेल ओके म्हणजे राहिले काय 5ने डिवाइड होणार नाही म्हणजे 5x राहिले प्लस या ठिकाणी 51 राहिले x कॉमन काढलेला आहे. आता या दोघांनाही भाग जाईल असे एक संख्या शोधायची आहे तर ती संख्या आहे 9ने भाग जाईल 45ला 9 5 45 म्हणजे हाच ब्रॅकेट येईल या ठिकाणी 5x + 51 बघा 9 5 45 आणि 9 1 9 इज इक्वल टू 0 म्हणजे सेम ब्रॅकेट आलेला एकदा कॉमन घेऊ 51 आणि नंतर काय राहिले मग x - 9 इज इक्वल टू 0. पुढे यानंतर आपल्याला ब्रॅकेट सेपरेट करायचे आहेत मीन्स 5x + 51 इज इक्वल टू 0 अँड नंतर x - 9 इज इक्वल टू 0. इथे काय येईल x इज इक्वल टू हे 51ला इकडे आल्यानंतर -51 आणि 5 इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये होईल ओके अँड x इज इक्वल टू 9 ओके. परंतु आपल्याला काय सांगितलं कंडिशनमध्ये की हा जो डिवायझर आहे हा नॅचरल नंबर आहे म्हटले ओके म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल -51/5 इज नॉट नॅचरल ओके. हा काय नाही नॅचरल नंबर नाही ओके म्हणजेच x इज नॉट इक्वल टू -51/5 म्हणजेच xची किंमत काय असणार आहे x इज इक्वल टू 9. परंतु हा काय झाला 9 x म्हणजेच काय डिवायझर देअरफॉर डिवायझर इज इक्वल टू x मीन्स 9. आणि पुढे आणखी विचारलं होतं आपल्याला आणखी काय विचारलं आहे पुढे कोशंट ओके कोशंट QUO कोशंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आलेला आहे 5x +
6 5x प्लस 6 म्हणजेच काय मिळाले 5 × 9 प्लस 6 9 5 45 आणि 6 म्हणजेच इज इक्वल टू 51. ओके हा क्वेश्चन आणि या ठिकाणी हा मिळालेला आहे डिवायजर. लेट्स सी द एक्झाम्पल नंबर 10 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.6. दिस इज लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस practice set. Okay, the practice set is given that is activity based questions. Okay, the question is given that in the adjoining figure quadrilateral ABCD is the trapezium and AB parallel CD. Okay, हे AB आणि CD काय आहेत पॅरल आहेत and its area is 33 square centimeter. Okay, त्याचा एरिया दिलेला आहे 33. ही जी ट्रॅपेजियम आहे ABCD ह्याचा आपल्याला एरिया दिला आहे 33 स्क्वेअर सेंटीमीटर. द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रॅपेजियम. ओके, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. आणि या ठिकाणी आपल्याला एम्प्टी बॉक्सेस फिल करायचे आहेत. काही ठिकाणी मी स्टेप्स ॲड केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ते स्टेप्स काय केलेले आहेत हे लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, तर आपल्याला दिलेलं आहे क्वाड्रिलेटरल ABCD इज अ ट्रॅपेजियम AB पॅरल CD हे आपल्याला गिवन आहे. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला ही स्टेप आहे मी या ठिकाणी ही एक स्टेप ॲड केलेली आहे. ती स्टेप काय आहे एरिया ऑफ ट्रॅपेजियम. ओके, हे तुम्हाला मी लक्षात राहण्यासाठी दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रॅपेजियम इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेजियमचा काय फॉर्म्युला आहे 1/2 सम ऑफ पॅरल साइड्स मल्टिप्लाय हाईट. हाईट म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेजियम म्हणजेच काय लिहिता येईल एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD म्हणजे हा ABCD हा एक ट्रॅपेजियम आहे इज इक्वल टू 1/2 सम ऑफ पॅरल साइड्स. पॅरल साइड मीन्स AB प्लस CD मल्टिप्लाय हाईट मीन्स AM. या ठिकाणी काय येणार मग हाईट म्हणजेच काय येणार AM. नेक्स्ट एरिया ऑफ ABCD दिलेला आहे आपल्याला 33 इज इक्वल टू 1/2 x. AB किती आहे x प्लस CD म्हणजेच 2x प्लस 1 मल्टिप्लाय AM म्हणजेच या ठिकाणी काय येणार x - 4. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला हे 2 या ठिकाणी आल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 33 × 2 दॅट इज 66. नेक्स्ट 3x प्लस 1 मल्टिप्लाय हे x - 4 आहे तसेच राहणार आहे त्या ठिकाणी x - 4. हे कंप्लीट झाले. पुढे आपल्याला हे सॉल्व करायचे. या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचे आहेत. ओके, मल्टिप्लिकेशन सॉल्व केल्यानंतर मी या ठिकाणी स्टेप्स करून दिलेले आहे. ते या बुक्समध्ये आपल्याला डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे इथे. ओके, 3x². मी 2 स्टेप इथं एक्स्ट्रा केलेले आहेत. म्हणजेच काय 3x ने xला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल हे 66 ॲज इट इज इक्वल टू 3x². 3x ने xला मल्टिप्लाय केलं 3x². 3x ने 4ला मल्टिप्लाय केले -12x. नेक्स्ट 1 ने मल्टिप्लाय केलं xला प्लस आहे प्लस x आणि 1 ने मल्टिप्लाय केले -4 दॅट इज -4. या ठिकाणी नंतर काय केलेलं आहे हे 66 या ठिकाणी घेतले आणि ही साईड अगोदर लिहिली म्हणजे 3x². 12x प्लस x दॅट इज बिगरमधून स्मॉलर मायनस केला -11x. -4 हे -4 आणि हे 66 इकडे आल्यानंतर -66 इज इक्वल टू 0. नंतर काय येणार आहे मग या ठिकाणी 3x² प्लस या ठिकाणी प्लस दिलं आहे परंतु या ठिकाणी कोणती व्हॅल्यू येणार आहे -11x. ओके, नेक्स्ट मायनस आणि ह्याचं सबट्रॅक्शन करून काय येणार आहे -4 आणि -66 म्हणजेच काय येणार आहे -70. तर हे मायनस साईन दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी. तर ओके, या ठिकाणी हे मायनस साईन विसरायचं नाही. फक्त इथं 11x लिहायचं नाही कारण या ठिकाणी हे मायनस साईन आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे प्लस म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल त्याचं मायनस साईन हे घ्यावं लागेल. पुढे आपल्याला पुन्हा डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे. मी एक्स्ट्रा थोडे स्टेप वाढवतो कारण आपल्याला फॅक्टर वगैरे कसे बनवले आहेत ते पाहायचं आहे. तर आपल्याला फॅक्टर बनवताना A × C करावं लागेल म्हणजेच 3 × -70. ओके, दॅट इज 3 × -70 म्हणजेच काय 7 × 21 -210. तर आपल्याला असे 2 फॅक्टर शोधायचे आहेत की जेणेकरून त्यांचं मल्टिप्लिकेशन 210 येईल आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 11 येईल. ओके, तर आपल्याला काय आहे 21 10 21ला आहे 210 आणि यांची सबट्रॅक्शन केली तर काय येणार आहे 11 येणार आहे. ओके, परंतु कोणत्याला साईन नाही घ्यायचं कोणते बिगर. या ठिकाणी दोन्ही टर्म सेकंड आणि थर्ड निगेटिव्ह आहेत तर आपण बिगरला निगेटिव्ह साईन घेऊ. म्हणजेच ते इक्वेशन डायरेक्ट आपल्याला काय मिळेल 3x² -21x प्लस 10x -70 इज इक्वल टू 0. आणि ग्रुपिंग जर केली आपण तर त्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. म्हणजेच या ठिकाणी 3x कॉमन निघाला म्हणजेच राहिले का या ठिकाणी x 3 × 7 = 21 म्हणजे x - 3 हे या ठिकाणचं ॲन्सर आहे. नेक्स्ट या ठिकाणी 10 कॉमन काढले म्हणजेच काय राहिले या ठिकाणी x आणि दोन्ही ब्रॅकेट सेम असायला पाहिजेत x - 7 हे दोन्ही पण
ॲन्सर्स आहेत. ओके, पुढे या ठिकाणी 3x + 10 या ठिकाणी घेतला म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील x - 7 हा या ठिकाणचा ॲन्सर आहे. पुढे 3x + 10 = 0 मग या ठिकाणी काय असेल x - 7 = 0. देन 10ला इकडे घेतले -10, 3ला इकडे डिव्हिजनमध्ये और या ठिकाणी काय येईल मग x = +7 होईल तर इकडे मायनस आहे इकडे प्लस होईल. द लेंथ इज नेवर निगेटिव्ह म्हणजे ही निगेटिव्ह नसणार आहे म्हणजे x = नॉट -10/3 x = काय येणार आहे मग काय असणार आहे 7 असणार आहे. ओके, म्हणजेच AB = x आपल्याला ऑल साईड्स ऑफ विचारले आहेत म्हणजे AB दिलेला आहे त्या ठिकाणी म्हणजेच x काय आहे 7 सेंटीमीटर. नंतर काढायचं आहे CD म्हणजे CD हे अंतर काढण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला माहिती आहे 2x + 1 म्हणजेच 2x किती आहे या ठिकाणी 2x + 1 म्हणजेच 2x 2 × 7 + 1 म्हणजेच फायनल आन्सर काय येणार आहे ओके 7 × 14 आणि 1 15 सेंटीमीटर. पुढे AD आणि BC या ठिकाणी AD आणि BC दोन्ही इक्वल आहेत म्हणजेच काय ते x - 2. ओके, मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला 7 - 2 एक्सची व्हॅल्यू 7 आहे म्हणजेच काय आलेलं आहे 5 सेंटीमीटर. ओके, हे ॲन्सर कंप्लीट होईल. या ठिकाणी सुद्धा मी काही ॲडिशनल स्टेप केलेले आहेत ते ॲन्सर कसे आले हे पाहण्यासाठी. ओके, या प्रकारे आपण प्रॅक्टिसचे 2.6 हे कंप्लीट झालेले आहे आणि आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा सुद्धा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.